हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आपण आलो आता रानामध्ये. आपण आलो मित्रांनो इकडं खालच्या रानामध्ये. आपल्याला करायचे मित्रांनो तळ्यामध्ये मोटर सुरू, म्हणजे पाणी सोडायचं तळ्यात आपल्याला विहिरीचं. एवढ्यासाठी आलो आता आपण. आणि इथं बघू शकताय मित्रांनो, इथं मित्रांनो मध्ये बघा मल्चिंग उघडा झालाय तिथं. सो मित्रांनो, चला आता करूया आपण मोटर सुरू. पाणी सोडायचं आहे आपल्याला, मग नंतर परत जायचं आहे घरी, मग जायचं आहे परत पाणी आणायला, मग जायचं बछर राहणार. तर बरेच काम आहेत मित्रांनो. परत आपल्याला दुपारनं मोटर पण सुरू करायची आहे. गव्हाला पाणी सोडायचं आहे. तर चला आता जाऊया अँड करूया आपण. फुल सारखंच पडतंय, गेलं पुढे मित्रांनो. तर चला आता जाऊ द्या, आपण करूया आता मोटर सुरू मित्रांनो. आणि तळ्यात पाणी सोडून देऊया. शिल्लक पाणी तर तेवढंच तळं भरून होईन आपलं, तेवढ्यासाठी आता आलोय आपण. तर चला आता करूया आपण मोटर सुरू आणि पाणी टाकूया तळ्यामध्ये. सुरू करूया. इथं बघू शकता मित्रांनो, पाणी वर आलं एकदम. पाणी शिल्लक राहण्यापेक्षा आपण करूया आता मोटर सुरू. जोडून वगैरे ठेवलेलं आहे मित्रांनो, सुरू करायचं. करूया आपण आता मोटर. झाली मित्रांनो मोटर सुरू आपली. हो मित्रांनो, लाईट नव्हती त्यामुळं आपण बरंच पाणी काढलं होतं तळ्यातलं, त्यामुळं पाणी कमी झालं. आता बघूया आपण, जेव्हा लागणार ना तेव्हा आपण हे भरून घेऊ आता परत. कारण की मग परत संध्याकाळची जेव्हा लाईट येते तेव्हा हे खालचं भरणं करताना हे पाणी लागतं आपल्याला. त्यासाठी आता गरजेचं आहे आता मित्रांनो. आता उन्हाळ्यात पोहायला मजा येणार मित्रांनो. ह्याच्यात हे सगळं साफ करून घ्यायला लागेल. सगळं खराब झालेलं शेवळ आलं मित्रांनो, ते काढून घ्यायला लागेल आपल्याला. तरी आपण सगळं विहिरीच्या पाण्याने भरलं होतं मित्रांनो, तरी पण खराब झाले. आणि ह्याचा पाला वगैरे सगळा करतो त्याच्यामुळे तसं होतं. तर चला आता पाणी केलंय सुरू. पाणी पण बरंच आहे मित्रांनो विहिरीत पण, त्याच्यामुळे काय अडचण नाही. चला आता बघूया, आपण जाऊया घरी आणि आवरून पाणी वगैरे घेऊन येऊ मित्रांनो. आपण केली आहे मोटर सुरू आणि पाणी चाललंय आता मित्रांनो. इथं मल्चिंग झालं बघा, आणि इथं जरासं ओपन झालं मित्रांनो, मातीने ठीकठाक लागलेलं नाही तिथं. चला आता आपण त्याला माती लावून देऊ, नाही तर काय होईल, हवा घुसून ते ना फाटून जाईल डायरेक्ट. सो आता आपण त्याला घेऊ माती लावून. ते बघा मित्रांनो, कुत्र्यांमुळे कसं झालंय, मल्चिंग फाटून जातं. तेवढ्यासाठी त्यांना घेऊन येणं जरा अवघड आहे. पण इकडं लईच वांदे केले बघा. हे बघा, लय अवघड आहे या कुत्र्यांना. चला का इथं झालंय तसं, लावूया त्याला माती. नाही तर ते थोडं काढत सगळं माती निघून जाते मित्रांनो, मग ते जातं फाटून. लावूया त्याला माती. मित्रांनो हे घेतलं आपण पॅक करून टाकलं आता मित्रांनो. अजून तिकडं बी आहे 2 ठिकाणी पुढं थोडं माती नीट नाही लागली ना मित्रांनो, लय अवघड आहे. डबल काम होतंय. आता तेवढं बी लावून टाकू, कारण की तसंच ठेवलं तर मग ते परत फाटून जाईल, हवा घुसून. तर 2 ठिकाणी थोडं राहिलंय, तेवढं माती लावूया आपण त्याला. इकडं बघा मित्रांनो, ह्या कुत्र्यांनी लईच त्रास दिला बघा इथं पण.
चालूच आहे ह्यांचं. एक टोळी आहे मित्रांनो, तिथं सगळीकडे फिरत असते आणि त्या टोळीमुळे हे एवढं अवघड होते सगळं. मित्रांनो हा इथं निघालाय हा, इथं लावून घेऊ आपण. आणि तिथे एक समोर तिथे एक थोडं आहे. आता तिचं थोडं मित्रांनो आत्ता नाही ना पॅक केलं आपण, परत येईपर्यंत ह्याच्यासारखं होईल एवढं मोठं. इथं माती कमी लागली त्यामुळे ही जरा जास्त निघले. हे असताना थोडंच असणार आहे, बट हे जास्त निघले. तसंच ती पण हळूहळू त्याची एवढी निघून बसेल मोठं. चला आता लावूया आपण याला माती. मित्रांनो इकडे खालच्या साईडला पण 2-3 ठिकाणी निघले मित्रांनो, त्या ठिकाणी निघून बसले नाही. चला आता एवढं 2-3 ठिकाणी राहिले अजून, इथे आणि हे एवढं बाकीचं केलंय. चला आता तेवढं लावून घेऊ आणि मग जायला घरी. आता येणंच फोन लगेच तोपर्यंत आपल्याला. चला आता एवढं लावूया. आणि मित्रांनो हे झालंय, आता आपण सगळे पॅक करून घेतलेत. आता टोटल पॅक करून टाकले. आता बघूया परत येईपर्यंत काय होते. तर सगळे पॅक केलं, जेवढे ओपन झाले होते जेवढे हवा घुसत होती ते. बघूया काय होतंय नंतर. चला आता जाऊया आता आपण घरी आणि आवरूया. आता आलाच होता फोन. चला आता जाऊया आणि पाणी घेऊन येऊ आणि मग जायचं आपल्याला वरच्या रानात. तर चला आता आलं आपण पाणी न्यायला, पाणी घेऊन जायचंय आणि आपल्याला लागत होतं त्यासाठी आलं आपण. तर आता पाणी बी घ्यायचं, अजून पाणी घेऊन निघूया आपण. मित्रांनो आता निघालोय आपण रानात. पाणी वगैरे आणलंय आणि आपल्याला आणायचं होतं जरा कंडेन्सर आणि ते टुटीला जोडण्यासाठी, कारण त्याचे खराब झाले होते. ते कंडेन्सर बी आणले आणि ते जोडते ते पप्पा. आणि आता आपण निघालो मित्रांनो वरच्या रानामध्ये. पण आता चारा पण आणायचा, ऊस आणायचा आहे आणि आपल्याला परत मोटर बी सुरू करायची. पण आता त्याच्या आधी आता मित्रांनो पप्पा येईपर्यंत आपण काढणार आहे कांदा आणि मग करणार आहे आपण चारा काढणार. मग नंतर परत मोटर सुरू करायची. तर चला आता जाऊया आणि जरा कांदा काढूया थोडा वेळ. मग येईल ते ट्रॅक्टर घेऊन मग काढूया आपण चारा आणि मग ऊस घेऊन घरी येते ते. आणि मग आपण जेवण वगैरे करूया आपण मोटर सुरू. तर चला मित्रांनो चला आता आपण काढूया जरासा कांदा काढू इथं, मग जाऊया आपण चारा काढायला. चला आता जरा घेऊ कांदा काढून थोड्या वेळ. पप्पा येईपर्यंत कांदा काढू, मग जाऊया आपण चारा काढायला. चला आता आवरूया, तर जेवढा होईल तेवढा काढून घेऊ. मित्रांनो आता आपण अर्धा सारा कांदा काढून झाला आहे आपला, अर्धा सारा. आणि आता निघालो मित्रांनो आपण चारा काढायला. पप्पा आले ट्रॅक्टर घेऊन. तर चला आता आधी काढूयात आपण चारा. थोड्या वेळाने बघूया किती टाईम होतोय. जे टाईम राहिला तर मग आपण परत कांदा काढू आणि मग जेवण करून मोटर चालू करू. तर चला आता आधी जाऊया आणि ऊस काढून देऊया पप्पांना. पप्पा घरी जाऊन गायांचं चारा पाणी करते. चला आता जाऊया आपण ऊस काढूया. मग चला आता काढूया आपण चारा इथं फटाफट आणि मग देऊया सगळं पॅक करून पप्पांना लावून. मित्रांनो आपला झाला आता ऊस काढून आणि पप्पा चाललेत आता मित्रांनो ऊस घेऊन. आपल्याला जायचे आता परत तिकडे. तर बघूया आता जेवण करूया. आपल्याला थोडा कांदा काढून नाही तर मग डायरेक्ट मोठं सुरू करू आता जेवण करून. चला आता त्यांचं तर काम झालंय, कुट्टी वगैरे जोडून आलेत. आता जायचं कुट्टी वगैरे करून ठेवायची. चला आता जाऊया आपण जेवण करून मोटर सुरू करूया. मित्रांनो चला आता जेवण वगैरे केलंय. इथे थोडासा राहिला होता तो पण सारा काढून झालाय. आता मम्मी बसली ते आपण जेवण करून आत्ताच जस्ट. चला आता करूया आपण मोटर सुरू आणि घेऊया आपण गव्हाला पाणी भरायला. चला आता करूया आपण मोटर सुरू. तर मित्रांनो चला आता केली आपण मोटर सुरू केली आहे. चला आता जाईन आता पाणी आपलं तिकडे. चला आता जाऊ आपण गव्हात. मित्रांनो हे झाले आपलं मोटर सुरू आणि चाललं आता पाणी. चला मित्रांनो बॉटल इकडं ठेवलेली मित्रांनो, गरम झाला असं त्याला आपण जरा पाण्यात ठेवूया. मित्रांनो आपण जरा तिथं डायरेक्ट म्हणजे कसं गरम झाला असं तर थंड होईल परत. इथंच ठेवू आता. तर चला मित्रांनो आता जाऊया आपण आणि करूया आतमध्ये पाणी भरायला सुरू. A few moments later.
तर मित्रांनो आता गेली आपली लाईट गेली मित्रांनो. आता जवळपास 5 वाजलेत. 5 वाजता लाईट जाते तर 5 वाजलेत मित्रांनो आता. आणि आता गेली लाईट मित्रांनो. अर्ध भरून झालं ना अर्ध राहिलं आहे. सो चला आता घेऊ आपण परत इकडं कांदा काढायला, कारण की दिवस अजून बराच आहे. सो चला आता घेऊ आपण कांदा काढायला आणि मग कांदा काढून जाऊया आपण घरी. तर चला आता बघूया काय होतं ते कांदा काढू. तर मित्रांनो चला आता इथं आपण एक सारा काढलाय मम्मीने आणि आपण काटून ठेवलंय. राहू दे आणि दिवस पण गेला मित्रांनो. चला आता निघूया आपण घरी. कंटाळा आलाय त्यामुळे आत्ता जरा उजेडा असतानाच निघालोय. नाही तर तुम्हाला माहिती पूर्ण अंधार पडल्याशिवाय आपण काय हलत नाही. चला आता आज जाऊया आपण लवकर. जाऊ तवर तर पडणच अंधार. सो चला. सो मित्रांनो आता आलोय आपण घरी आणि आपलं कामं आवरलेलेत. ऑलमोस्ट सगळे कामं झालेले आहेत मित्रांनो. आलो होतो आपण निवांत. काम जरा आज लवकर आलो होतो अंधार पडायच्या आधी. अँड बसलो होतो आता एकदम. चहा वगैरे घेतला आणि आता मित्रांनो वाजले 10. आता करायचं मित्रांनो आपल्याला जेवण. 10 नाही वाजले बट ऑलमोस्ट 10 वाजलेतच. तर चला आता जेवण वगैरे करूया आणि करूया आपण आराम. तर चला आता करूया आपण आजच्या व्लॉगचा एंड मित्रांनो. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.